विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालयात तुमच्या स्वागत करत आहे. तर आज आपल्या समोर जे आहे शब्दयुग, व्याकरणचा एक धडा आहे, त्याला म्हणतात शब्दयुग. आणि हे खूपच छोटंसं आहे, कारण की यामध्ये तुम्हाला खाली असं कळवून जाणार आहे की यामध्ये काय असणार आणि काय. खूपच छोटासा धडा आहे, तर चला बघूया. आणि हा धडाचा हा पहिला सीझन आहे. चला बघूया. बघा, पहिला आपण काय पाहणार, यांची परिभाषा. काय पाहणार, यांची परिभाषा. तर परिभाषा काय आहे, चला बघूया. जब दो शब्दों को जोड़ो के रूप में प्रयोग किया जाता है तो वे शब्द युग्म कहलाते हैं. जेव्हा दोन शब्दाला जोडून घेतात आणि त्या रूपांतरण एक नवीन रूप प्रयोग केलेले जातात, तर त्यांना काय म्हणतात, आपण शब्दयुग असा म्हणतात. परत सांगू का मी, चला. शब्दयुगम म्हणजे काय म्हणतात की ज्या शब्दयुगांची परिभाषा, जेव्हा दोन शब्दाचा जोड रूपन प्रयोग केलेले जातात, तर त्यांना आपण शब्दयुग असा म्हणतो. काय म्हणतात, शब्दयुग असा म्हणतात. आणि ते शब्दयुगम ही म्हणत जाणार आहे. कळलं? सांगा लवकर, कळलं की नाही? कळलं. तर शब्द युग्म को निम्नलिखित वर्गों में बांटा जा सकता है. जे शब्द युग्म आहे त्यांना निम्नलिखित वर्गातून बांटले गेलेले आहे किंवा त्यांचे निम्नलिखित प्रकार झालेले आहे. तर चला बघूया. बघा, पहिला आहे जहां दोनों शब्दों का अर्थ एक सा होता है. बघा, इथे काय आहे, जसा समानार्थी शब्द असतात त्यांना म्हणतात की इथे काय, दोन जे शब्द आहेत त्यातून एकच अर्थ निघतात. काय होतात, एकच अर्थ निघतात. त्यांना काय म्हणतात, तर आपण शब्द अर्थ. बघा, जसे शादी ब्याह म्हणजे लग्नाचं काय होतं, शादी म्हणजे शादी आणि ब्याह याचा अर्थ पण एकच आहे आणि त्याचा शब्द पण एकचही आहे. याचा काहीही अर्थ नाही निघतात. बघा, जसे लढते झगडते, इथे काय आहे, जेव्हा आपण लढते आणि झगडते दोघं एकच आहे. कागज पत्र, आपण म्हणतात ना, ते कागज आणून दे, तर इथे पत्र आणून दे, तर त्यांचं मन न का कसं आहे, एकच आहे. धन दौलत, दोघांचा अर्थ एकच आहे, पैसे. चोर गुल, चोरात बोलते त्यांना चोर म्हणतात, गुल पण तसंच म्हणतात. तर याबद्दल इथे जो अर्थ आहे दोघांचा एकच आहे, तर यांना काय म्हणतात आपण, जहां दोन शब्दों का अर्थ एक सा होता है. आता इथे आंधी तुफान, काय आहे, आंधी तुफान. तर इथे काय आहे, आंधी आणि तुफान दोघंच एकच ही आहे. खेळ कूद म्हणतात ना आपण, खेळकुदी करूया, तर याचा पण असंही एकच शब्दाचा अर्थ पण एकच आहे. पालन पोषण, तर इथे पण यांचा अर्थ एकच आहे की पालन किंवा पोषण. सूझबूझ, बोलते ना आपण सूझबूझ करूया, म्हणजे बोलून घ्या आणि निहून घ्या, तर यांना आपण म्हणतात सूझ किंवा बूझ. आता इथे कायदे कानून, दोघांचा मिनिंग अर्थ किंवा दोघांचा अर्थ एकच आहे, कायदे किंवा कानून म्हणजे कायदे करूया, कानून पण करूया. तर याबद्दल याचं असं दिलेले आहे. जान पहचान, जान किंवा पहचान, तर जान करायचं म्हणजे पहचान, मतलब आपण बोलायचं किंवा करायचं, तर हा बद्दल यांचा काय आहे, जान पहचान. तर दोघांचा अर्थ काय आहे, एकच ही आलेला आहे, तर यांना आपण म्हणतात की जान पहचान. इथे रुखा सुखा म्हणजेच खूपच सुकलेला आहे किंवा रुखा आहे, त्यांना पण आपण तसेच म्हणतात. हशी खुशी म्हणजे खूपच आनंदी होऊन, तर यांचा अर्थ पण एकच आहे. तर याप्रमाणे या शब्दाचा जे अर्थ होतात तर एकच होतात. तर शब्द पण एकच आहे आणि त्यांचा अर्थ पण एकच आहे. ते वेगळं आहेत का, नाही. तर यांना काय आपण म्हणतात की एका शब्दाचा एकच ही अर्थ आपल्याला भेटलेला आहे. कळलं? हो. अजून बघूया दुसरा. बघा, जब दोनों एक दूसरे के विरोधी होते हैं. दुसरा काय आहे, ज्याच्या दोघं जर एक दुसऱ्याचं काय होणार, विरोधी होणार. म्हणजे इथे तुम्ही आता पाहणार आहे विरोधार्थी सोबत, म्हणजे जसं विरोधार्थी होतं ना, तसंच हे आहे. बघा, जसे आना जाणा, येताना जाताना, म्हणजे तू आत ये आणि तू बाहेर जा, येणा जाताना. अपना पराया, इथे म्हणाला आहे ना, जेव्हा अपना आहे तर पराया कसं होणार, तर हा काय एक दुसऱ्याचा विरोधी आहे, तर यांना आपण म्हणतात की दोघांचा वेगवेगळा अर्थ. बच्चे बुडे, आता बच्चे पासून म्हणजे लहानपासून, बुडे म्हणजे जेव्हा म्हाताऱ्या जाते किंवा आजोबा किंवा आजी, तर यापर्यंत बच्चे आणि बुडे, तर यापर्यंत खूपच वेगळा आहे. तर ऊपर नीचे, ऊपर आणि नीचे, तर याबद्दल वरती आणि खाली. अच्छा बुरा,
चांगले किंवा वाईट, आमने सामने, इकडे तिकडे म्हणजे समोर आणि पाठीमागे. तर याबद्दल अशा ठिकाणी असाही प्रश्न दिलेले जाणार आहे. दिन रात म्हणजे सकाळी आणि रात्री, आगे पीछे, मागे पुढे. तर याबद्दल असं बन, इधर उधर, इकडे तिकडे. काय आले? इकडे तिकडे. तर हार जीत, आपण जिंकतो किंवा नाही जिंकतो. तर हा बद्दल असा दोघांचा जे अर्थ आहे, एक शब्दांचा दोघांचा जे अर्थ आहे ती विरोधी आहे. म्हणजे एक येताना किंवा एक जाताना, तर यांचा विरोधी शब्द दिलेले आहे. कळलं? हो. आता आपण तिसरा बघूया. बघा, जब एक ही शब्द दो बार लिखा जाता है, जेव्हा एकही शब्द आहे तर दोन दोन बार लिहायचं होतं, तर त्यांना म्हणतात आपण की एकही शब्दाला दोन बार लिहायचं. बघा, जसे ऊंचे ऊंचे, खूपच उंच, अभी अभी, आता आता, छोटे छोटे, लहान लहान, बारी बारी म्हणजे एकच वारी येताना एकच वारी जाताना, कोण कोण, कोण आहेत, कोण कोण आहेत ते, जल्दी जल्दी आणि लवकर लवकर. याचा अर्थ काय? लवकर. साथ साथ, साथ साथ, लाल लाल, काय? लाल लाल, धीरे धीरे, हळू हळू, सुबह सुबह, सकाळी सकाळी. तर यांचा पण अर्थ जसेच आहे की एकही शब्द त्यांचा बार बार म्हणजे सगळं दोन वेळा बोलता त्यांना आपण म्हणतात एकी शब्दाला दोन बार केलेले आहे. आता चौथा, जब दूसरे शब्द का कोई अर्थ नहीं होता. इथे काय आहे की जे दुसरा शब्द आहे त्याचा काहीही अर्थ नाही, ते एकच आहे आणि त्याचा काहीही अर्थ नाही, त्यांना आपण म्हणतात दुसऱ्या शब्दाचा काहीही अर्थ नाही आहे. जसं लूटपाट, जेव्हा एक शब्दात आपण समजून घेते की हा हे सगळे झालेला आहे. बघा, लूटपाट, आता पत्ता, आपण म्हणतात इकडे तुम्हाला माहित आहे का यांचा आता पत्ता, त्यांना आपण म्हणतात. खानावाला, जेव्हा आपण कुठे जातात किंवा आपल्याला कोणी पण भेटतात तर आपल्याला असं विचारते का तुम्ही जेवला का, तुम्ही पाणी पिला का, तुम्ही हे केलं का, नाही ना, काय म्हणतात? खाना पिना झाला. तर याबद्दल असा प्रश्नाचं उत्तर आहे की यांचा जे शब्द आहे यांचा काहीही अर्थ नाही, ते दोघं जवळही किंवा साथही राहतात. नहाना वाहना, तर आंघोळ केला का, आपण काय नहान झाला का, तसेच अलग थलग, म्हणजे अलग आहे आणि थलग पण आहे. चटक मटक, पूछताछ, आपण पोलीस आलेला आहे आणि त्यांनी पूछताछ सुरुवात केलेली आहे, तर असं म्हणतात काय काय पूछले, काय काय विचारले, असं म्हणतात नाही, काय झाले, पूछताछ करत आहे. उथल पुथल, उटपटांग, मारधाड, जेव्हा आपण जिथे जाते आणि तिथे मारापिटी होते किंवा काही होतं तर आपण काय तिथे मारधाड झालेली होती असं बोलते का? कोणी कोणाला मारले, कोणी किती मार खाल्ले असं म्हणतात का? नाही. काय म्हणतात आपण? मारधाड झालेली आहे. आणि आपण कसं झालं बोलते की अरे त्याचं हरकत खूप उटपटांग आहे. तर याबद्दल असं प्रश्नाचं असं दिलेले आहे. तर आता आपण काय पाहणार आहे अजून, चला बघूया. तर आज आपण काय शिकलो? आज आपण हे शिकलो की कसाबद्दल जे शब्दयुगम आहे, जे मी सांगितले होते की खूप छोटासा धडा आहे. तर याबद्दल यांचा उपयोग कशासाठी होते की जेव्हा आपण कोणतीही कविता पाहतात तर तुम्ही बघणार आहे की यांचा जे पहिला आणि दुसऱ्या लाईनमध्ये होतात आणि यांचा एक अर्थ, कधी-कधी यांचा एक अर्थ निघतात आणि कधी-कधी असं वाटते की त्या दोघांच्या शब्दाचे आहे ते एकमूलही दिलेले आहे. तर याबद्दल तुम्हाला कसं करायचं आणि काही प्रश्न असा पण आहे की ज्यांचा अर्थ विरोधी आहे. काय आहे? ज्यांचा अर्थ विरोधी आहे. तर या विरोधी शब्दांचा अर्थ पण एकच आहे. तर अशाबद्दल कसा करायचं, कसा नाही करायचं, तर हे खूपच छोटासा धडा होता, जे तुमच्यासाठी खूपच उपयोगी आहे. तरीही मी यांचा धडा घेतलेले आहे आणि उपयोगीसाठीही घेतलेले आहे. तर तुम्ही यांचा वाचा आणि जे काही शब्द असे आहे की ज्यांचा वापर आपण पुन्हा पुन्हा करता, त्यांचा वापर आपण पुन्हा पुन्हा करता, तर ते कसे आपल्याला वापर करायचा आहे किंवा कुठे वापर करायचा हे पण तुम्ही बघून घ्या. कारण की नाही बघणार तर तुम्हाला नाही कळणार की कसा करायचा आहे किंवा कसा नाही करायचा आहे. तर याबद्दल तुम्ही असा शोध करून घ्या की यांचा विचार कसा करायचा किंवा यांचा प्रयोग कसा मुले करायचा आहे. कळलं तुम्हाला की नाही कळलं? सांगा लवकर, मला कळाले. तर पहिला, दुसरा आणि तिसरा, चौथामध्ये तुम्हाला असं वाटते का की तुम्हाला असं कोणताही प्रश्न आहे जे तुम्हाला नाही कळणार आहे? सांगा लवकर. कळलं? छान, खूपच छान. सगळं समजलं तुम्हाला, खूपच छान आणि चांगलं आहे की तुम्ही इतका लवकर समजून घेत आहे. तर हा छोटासा धडा होता. आता आपण बघूया. धन्यवाद.